विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण क्लास 10 चा प्रॅक्टिस 3.1 शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेस. चॅप्टर प्रॅक्टिस शिकण्यापूर्वी आपण समजून घेऊ की एपी म्हणजे काय, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेस म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्या घरामध्ये जशा शिड्या असतात, तर ही शिडी आहे आणि या शिडीच्या काय आहेत, या पायऱ्या आहेत. आता या पायऱ्यामधला जर डिफरंट सारखाच असेल तर आपण काय करू शकतो, या पायऱ्या व्यवस्थित चढू शकतो. जर डिफरंट सारखा नसेल, इथे एक पायरी आहे, इथे आहे, नंतर इथे इथे आणि इथे आहे, डिफरंट सारखा नाही आहे, तर आपण ह्या पायऱ्या व्यवस्थित चढू शकतो का नाही. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेस म्हणजे असा डिफरन्स ज्याच्यामध्ये डिफरन्स जर सेम असेल तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेस असतं, जर डिफरन्स सेम नसेल तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेस नसतं. चला मग सुरुवात करूया प्रॅक्टिस सेटला. हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर द एपी इफ दे आर द एपी अँड फाइंड द कॉमन डिफरन्स. हे तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे का नाही हे विचारलेलं आहे आणि असेल तर त्यांचा कॉमन डिफरन्स काय आहे ते पाहायचं आपल्याला. तर पहा इथे फर्स्ट टर्म ए म्हणजे काय असतं, फर्स्ट टर्म तुम्हाला काय दिलेलं आहे, आपण याला T1 पण लिहू शकतो. फर्स्ट टर्म आपल्याला दिलेलं आहे 2. आता हे 4 काय आहे, सेकंड टर्म आहे, हे 4 आहे. थर्ड टर्म काय दिलेलं आहे आपल्याला 6. फोर्थ टर्म काय दिलेलं आहे आपल्याला 8. जर आपल्याला डिफरंट काढायचं असेल तर डिफरंट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. T2 - T1 हा फॉर्म्युला आहे. T2 काय दिलेला आहे 4. 4 - T1 काय आहे 2. 4 मधून 2 मायनस करा, काय येतं 2. त्यानंतर परत डिफरंट करा, डिफरंट इक्वल आता काय करावं लागेल T3 - T2. T3 काय दिलेलं आहे पहा, T3 दिलेलं आहे 6, T2 दिलेलं आहे 4. 6 मधून 4 मायनस करा 2. इथे पण पहा डिफरंट T4 - T3 करावं लागेल. आता T4 काय दिलेलं आहे पहा 8 दिलेला आहे. T3 काय दिलेला आहे 6. 8 - 6 करा 2. आता इथे डिफरन्स तुम्ही बघितला तर इथे 2, इथे 2, इथे 2, डिफरंट 2 चा दिलेला आहे, म्हणजे डिफरंट काय आहे, सारखा आहे. देअरफॉर हा कॉमन डिफरंट डी काय दिलेला आहे, कॉन्स्टंट. देअरफॉर 2, 4, 6, 8 इज अँड अर्थमॅटिक प्रोग्रेस. ही अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे का नाही, आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे, 2, 5/2, 3, 7/2 दिलेला आहे. तर आपल्याला इथे ए म्हणजे फर्स्ट टर्म काय दिलेला आहे, फर्स्ट टर्म दिलेला आहे 2. याला T1 पण घेऊ शकता तुम्ही. T2 काय दिलेला आहे, T2 दिलेला आहे 5/2. T3 काय दिलेला आहे, T3 3 दिलेला आहे. T4 काय दिलेला आहे 7/2. आपल्याला कॉमन डिफरंट काढायचा आहे, तर डिफरंट इक्वल काय असतं T2 - T1. आता इथे T2 पहा, तुम्ही याला डिवाइड करून पण घेऊ शकता किंवा असं केलं तरी चालतं, तुम्हाला जे इझी जाईल ते तुम्ही करू शकता. T2 - T1. T2 काय दिला आहे पहा 5/2 मायनस T1 काय दिलेला आहे पहा, T1 दिलेला आहे 2. आता इथे पहा याला तुम्हाला पहिले काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे याला मिक्स फ्रॅक्शन सारखं करावं लागेल. 2 1 चा 2, 2 2 चा काय येतो 4. 5 - 4/2. 5 मधून 4 केले तर आपल्याला मिळतं 1/2. डिफरंट काय मिळालेला आहे, 1/2 चा डिफरंट मिळालेला आहे. त्यानंतर सेकंड पहा डिफरंट इक्वल T3 - T2. T3 काय दिलेला आहे 3. 3 - T2 काय दिलेला आहे 5/2 दिलेला आहे. 2 1 चा 2, 2 3 चा किती येतं 6. 6 - 5/2 येईल. 6 मधून 5 मायनस करा 1/2. डिफरन्स सेम आला 1/2. आता डिफरंट आपल्याला पहा T4 - T3 करावं लागेल. T4 दिलेला आहे 7/2 - 3. 7 इक्वल दिलेला आहे पहा 7. 2 1 चा 2, 2 3 चा किती येतं 6. 7 - 6/2. 7 मधून 6 मायनस केले तर आपल्याला मिळते 1/2. डिफरन्स तुम्ही बघितला तर कॉमन डिफरंट काय दिलेला आहे, सेम दिलेला आहे. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे का नाही, ही एपी आहे. तर आपल्याला लिहावं लागेल कॉमन डिफरंट डी इज कॉन्स्टंट. Therefore, it is an arithmetic progress. ओके. त्यानंतर 3 नंबर पहा -10, -6, -2 आणि 2 दिलेला आहे. इथे फर्स्ट टर्म जो दिलेला आहे ए किती दिलेला आहे -10. T2 किती दिलेला आहे -6. T3 दिलेला आहे -2 आणि T4 दिलेला आहे 2. तर पहा आपल्याला काढायचं आहे डिफरंट इक्वल T2 मायनस काय करावं लागेल आपल्याला T1. T2 काय दिलेला आहे -6 -10. आता इथे पहा दोन साइन जवळजवळ दिलेले, जेव्हा दोन साइन दिलेले असतात जवळजवळ तेव्हा वेळेस काय करावं लागेल, एका याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके. -6 आता मायनस मायनस काय झालं प्लस झालं, +10. आता पहा परत प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. मग 10 मधून 6 मायनस केले तर आपल्याला डिफरंट काय मिळतो 4 चा डिफरन्स मिळतो. त्यानंतर डिफरंट आपल्याला काढायचा T3 - T2. T3 काय दिलेला आहे पहा, T3 काय दिलेला आहे -2 मायनस T2 काय दिलेला आहे -6 दिलेला आहे.
तर पहा -2 + 6, -2 + 6 आहे, प्लस मायनस मायनस होतं, 6 मधून 2 गेले तर आपल्याला डिफरंट काय मिळतो, 4 चा डिफरंट मिळतो. त्यानंतर पहा T4 - T3 चा डिफरंट पहा. T4 काय दिलेला आहे 2, 2 - T3 काय दिलेला आहे -2. आता इथे पहा 2 मायनस मायनस काय झाले, प्लस झाले, 2 आणि 2 काय होतं मग 4. तर डिफरंट कितीचा दिलेला आहे 4. आता हा 4 जो डिफरंट आहे, जो डिफरंट दिलेला आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला घ्यावं लागेल कॉमन डिफरंट D is constant, therefore it is an arithmetic progress. क्वेश्चन नंबर 4, 0.33 दिलेला आहे, 0.0333 दिलेला आहे. आपल्याला इथे फर्स्ट टर्म काय दिलेला आहे, फर्स्ट टर्म दिलेला आहे 0.3, सेकंड टर्म दिलेला आहे 0.33 आणि थर्ड टर्म दिलेला आहे 0.0333. तर आपल्याला काढायचं आहे फर्स्ट कॉमन डिफरन्स इक्वल T2 - T1. T2 काय दिलेला आहे 0.33 - 0.3. आता पहा 0.33 मधून 0.3 मायनस करायचे, 0.33 0.3 जर मायनस केले तर आपल्याला काय मिळतं 0.03, म्हणजे 0.03 चा डिफरन्स मिळतो 0.03. त्यानंतर पहा डिफरंट T3 - T2. T3 काय दिलेला आहे 0.0333 - 0.33. आता पहा पॉइंट इकडे काही नाही, म्हणजे आपण 0 घेऊ, 333 0. काय दिलेला आहे 33. इथेचा डिफरंट तुम्ही बघितला तर 0.0033 चा डिफरंट आहे. डिफरंट काय येतो 0.0033. डिफरंट जर बघितला तुम्ही तर डिफरंट कॉमन नाहीये. जर डिफरंट कॉमन नसेल तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे, तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेस नाहीये. मग इथे तुम्हाला लिहावं लागेल कॉमन डिफरंट D is not constant, therefore it is an not arithmetic progress. फर्स्ट टर्म काय दिलेला आहे, फर्स्ट टर्म 0 दिलेला आहे, सेकंड टर्म दिला -4, थर्ड टर्म दिला -8 आणि फोर्थ टर्म दिला -12. आता आपल्याला काढायचं डिफरंट काढण्यासाठी T2 - T1 चा फॉर्म्युला, T2 दिला -4, T1 दिलेला आहे 0. आता पहा -4 - 0, -4 मधून जर -0 केला आपण तर आपल्याला डिफरंट काय मिळतो -4 चा. D इक्वल T3 मायनस काय घ्यावं लागेल T2. T3 काय दिलेला आहे -8 -4. आता इथे पहा -8 मायनस मायनस काय होतं +4, -8 मधून 4, तर पहा -8 मायनस मायनस काय झालं +4. आता -8 मधून +4 मायनस करा तर आपल्याला मिळतं -4 चा डिफरंट. D इक्वल T4 - T3. T4 काय दिलेला आहे -12 -8. आता इथे परत पहा -12 मायनस मायनस काय होतं +8, -12 मधून +8 मायनस करा, डिफरंट मिळतो -4 चा. 12 मधून 8 गेली तर आपल्याला 4 मिळतो आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस आहे म्हणून आपण इथे काय घेतलं -4. तर डिफरंट काय आहे, कॉमन डिफरंट कॉन्स्टंट आहे. मग इथे तुम्हाला घ्यावं लागेल देअरफॉर कॉमन डिफरंट D is constant, therefore it is an arithmetic progress. ही AP आहे का नाही, आहे, कारण कॉमन डिफरन्स काय आहे कॉन्स्टंट आहे, सेम आहे. फर्स्ट टर्म दिलेला आहे -1/5, सेकंड टर्म दिलेला आहे -1/5, थर्ड टर्म पण दिलेला आहे -1/5. आपल्याला फर्स्ट टर्म आपण लिहून घेऊ पहिले. फर्स्ट टर्म दिला -1/5, सेकंड टर्म पण दिलं -1/5, थर्ड टर्म पण काय दिलेलं -1/5. आपल्याला काढायचं आहे डिफरंट इक्वल आपण काय करतो T2 - T1, -1/5 -1/5. आता इथे पहा -1/5 इक्वल -1/5 मायनस मायनस काय झालं +1/5. प्लस मायनस काय होतं मायनस, कॉमन डिफरंट काय आहे 0, कॉमन डिफरंट काय आलेला आहे 0 आलेला आहे. तर D पहा T3 - T2. आता इथे कॉमन डिफरंट काय 0 चिन्ह, कारण थर्ड टर्म काय दिलेला आहे -1/5 मायनस -1/5 मायनस मायनस काय होतं -1/5 मायनस मायनस +1/5. -1/5 मधून +1/5 मायनस केले आपण तर डिफरंट काय मिळतो आपल्याला 0. तर इथे तुम्हाला लिहावं लागेल कॉमन डिफरंट
डी इज कॉन्स्टंट. ही अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे का नाही? इट इज ॲन एपी. बऱ्याच मुलांना अवघड वाटणारा क्वेश्चन, पण काहीही अवघड नाही बघा. तुम्ही खूप खूप इझी आहे. फक्त पहिल्यांदा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म काय आहे ते लिहून घ्या. फर्स्ट टर्म काय दिलेलं आहे तुम्हाला? फर्स्ट टर्म दिलेला आहे 3. सेकंड टर्म दिलेला आहे 3 प्लस √2. थर्ड टर्म दिलेला आहे 3 प्लस 2 √2. फोर्थ टर्म दिलेला आहे. फोर्थ टर्म काय दिलेला आहे तुम्हाला? पहा, फोर्थ टर्म काय दिलेला आहे? 3 प्लस 3 √2. आपल्याला डिफरंट काढायचं आहे. डिफरंट काढण्यासाठी आपण काय करतो? d = t2 - t1. t2 काय दिलेला आहे पहा? 3 प्लस √2 मायनस 3 काय दिलेला आहे? 3 दिलेला आहे. आता इथे पहा, प्लस मायनस 3 काय झाले? कॅन्सल झाले. डिफरंट काय आला? √2. त्यानंतर डिफरंट काढा t3 - t2. t3 काय दिलेला आहे पहा? 3 प्लस 2 √ काय येतं? 2. त्याच्यानंतर मायनस t2 काय दिलेला आहे? 3 प्लस √2. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे पहा, प्लस मायनस 3 काय झाले? कॅन्सल झाले. तर इथे काही नाही, म्हणजे इथे 1 असते, तुम्हाला माहितीच आहे. मग इथे परत करा पहा, 2 - 1 √2. 2 मधून 1 मायनस करा, 1 √2. म्हणजेच डिफरंट काय? कॉमन डिफरन्स आलेला आहे 2. कॉमन डिफरन्स आलेला आहे 2. त्यानंतर डिफरन्स परत करा, t4 - t3. t4 पहा काय दिलेला आहे? t4 दिलेला आहे 3 प्लस 3 √2 मायनस t3 दिलेला आहे 3 प्लस 2 √2. आता इथे पहा, 3 आणि 3 काय झाले? प्लस 3 आणि मायनस 3 काय झाले? कॅन्सल झाले. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 3 - 2 करा. 3 मधून 2 जर मायनस केले, 3 - 2 √2. 3 मधून 2 मायनस केले तर आपल्याला मिळतो 1 √2. म्हणजेच डिफरंट काय आहे? √2. आता डिफरंट जर बघितलं तू पहा, t4 काय दिलेला आहे? t4 आहे 3 प्लस 3 √2 मायनस t3 दिलेला आहे 3 प्लस 2 √ काय दिलेला आहे? 2. आता पहा, प्लस मायनस 3 तर कॅन्सल झाले. 3 - 2 √2 मिळेल आपल्याला. 3 - 2 √ काय मिळालेलं आहे? 2. 3 मधून जर 2 मायनस केले आपण तर आपल्याला काय मिळतं? 1 मिळतं. 1 √2. आता 1 √2 आहे म्हणजेच काय आहे? √2. कॉमन डिफरन्स तुम्ही बघितला तर कॉमन डिफरन्स काय आहे? √2 √2 आणि √2. कॉमन डिफरन्स सेम आहे. इथे तुम्हाला लिहावं लागेल कॉमन डिफरन्स therefore common difference d is constant, therefore it is an arithmetic progress. त्यानंतर पहा 8 नंबरचं 127 132 137 दिलेला आहे. आता इथे पहा, फर्स्ट टर्म काय आहे? 127. सेकंड टर्म दिलेला आहे 132 आणि थर्ड टर्म दिलेला आहे 137. आपल्याला डिफरंट काढायचा आहे. डिफरंट इक्वल काय करतो आपण? t2 - t1. t2 काय दिलेला आहे? 132 मायनस t1 काय दिलेला आहे? 127. 132 मधून 127 जर आपण मायनस, आपल्याला मिळतं 5. डिफरंट कितीचा मिळालेला आपल्याला? 5. डिफरन्स इक्वल t3 - t2. t3 काय दिलेला आहे पहा? 137. 137 मायनस 132. आता 137 मधून 132 मायनस करा, डिफरंट काय मिळतो? 5. आता डिफरंट काय आहे? कॉन्स्टंट दिलेला आहे. डिफरंट काय दिलेला आहे? कॉन्स्टंट दिलेला आहे. तुम्हाला इथे लिहावं लागेल कॉमन डिफरंट is constant, therefore it is an AP. अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे का नाही? आहे, कारण कॉमन डिफरंट काय आहे? खूप सोपं आहे. फक्त एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजलं ना तर तुम्ही कधीही विसरणार नाहीत असं आहे. आणि पेपरमध्ये खूप जास्त मार्क मिळवून देणारा हा प्रॉब्लेम सेट आहे. सो क्वेश्चन नंबर 2 थोडासा वेगळा आहे. काय दिलेलं आहे पहा, राईट अँड द अर्थमॅटिक प्रोग्रेस हुज द फर्स्ट टर्म इज ए. आता तुम्हाला हे तर माहिती आहे की फर्स्ट टर्म काय असतं? ए असतो. कॉमन डिफरंट दिलेला आहे इथे. कॉमन डिफरंट काय असतो? डी. इथे 5 दिलेला आहे. आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे? यानंतरच्या अर्थमॅटिक प्रोग्रेस किंवा यानंतरचे टर्म तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेला आहे, डिफरंट पण दिलेला आहे. त्यानंतरचे तुम्हाला सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म जेवढे काही टर्म आहे ते तुम्हाला काढायला सांगितलेले आहे. तर पहा, इथे फर्स्ट टर्म म्हणजे ए काय दिलेलं आहे तुम्हाला? 10 दिलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे सेकंड टर्म. सेकंड टर्म काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? t1 प्लस, आता t1 तर तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेला, त्याचा डिफरंट पण दिलेला. डिफरंट काय दिलेला आहे? 5. म्हणजे डिफरंट त्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? ऍड करावं लागेल.
लागेल. T1 काय दिलेलं आहे 10 दिलेलं आहे, डिफरंट काय दिलेलं आहे 5 म्हणजे सेकंड टर्म काय मिळालेलं आहे तुम्हाला 15 सेकंड टर्म मिळाल. त्यानंतर पहा थर्ड टर्म काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सेकंड टर्म म्हणजे T2 प्लस डिफरंट. T2 काय दिलेलं आहे 15 15 प्लस 5 करा काय येतं 20. थर्ड टर्म मिळाल तुम्हाला 20. त्यानंतर फोर्थ टर्म करण्यासाठी काय करावं लागेल टर्म 3 प्लस डिफरंट. थर्ड टर्म काय दिलेलं आहे 20 प्लस 5 करा 25. अशी तुम्ही कितीही टर्म फाइंड करू शकता. आहे का नाही सोपं. तर पहा यानंतरचं जे काही डिफरंट कॉमन डिफरंट आणि दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला बाकीचे टर्म काढायचे. तर तुमचं फर्स्ट टर्म 10 होतं, त्यानंतर काय आहे 15 20 25 30 जेवढे काही तुम्हाला टर्म काढायला सांगितले ते तुम्ही टर्म सहज इझी काढू शकता. तर फर्स्ट टर्म तुम्हाला दिलं होतं 10, सेकंड टर्म काय आलेला आहे 15, थर्ड टर्म काय आलेला आहे 20, फोर्थ टर्म काय आलेला आहे 25. असे तुम्ही कितीही टर्म फाइंड करू शकता. समजलं. जर तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेला असेल आणि कॉमन डिफरंट दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं असतं त्याच्यानंतरचे सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म फिफ्थ टर्म सगळे फाइंड करायचे असतात आणि त्यासाठी तुम्हाला फर्स्ट टर्म प्लस काय करावं लागतं डिफरंट करावं लागतं. हे विसरू नका. खूप जण इथे खूप कन्फ्युजन करतात T2 मायनस T1 काय करायचं किंवा या गोंधळामध्ये जातात. तर गोंधळ करू नका. एकदा लक्षात आलं ना तर ते तुम्ही बोर्डाच्या पेपरपर्यंतच काय तर तुमच्या मुलांनाही हे अर्थमॅटिक प्रोग्रेस सहज शिकू शकता. इथे बघा फर्स्ट टर्म दिलेला आहे -3 आणि डिफरंट दिलेला आहे 0. आता आपल्याला सेकंड टर्म फोर्थ टर्म काढायचे आहे. तर आपल्याला तुम्हाला फर्स्ट टर्म काय दिलेला आहे -3, डिफरंट काय आहे 0चा दिला. आपल्याला काढायचं सेकंड टर्म. सेकंड टर्म काढण्यासाठी आपण काय करतो T1 प्लस डिफरंट. T1 -3 प्लस 0 काय येईल -3. त्याच्यानंतर टर्म थर्ड काढण्यासाठी आपण काय करतो T2 प्लस डिफरंट. सेकंड टर्म काय दिलं -3 प्लस काय आहे डिफरंट 0 काय येईल -3. फोर्थ टर्म काढा. फोर्थ टर्म काढण्यासाठी थर्ड टर्म प्लस डिफरंट. थर्ड टर्म काय आहे -3 प्लस 0 इक्वल -3च काय आहे फोर्थ टर्म पण आहे. म्हणजे असं तुम्ही कितीही टर्म काढा आता -3 येणार कारण डिफरंट काय आहे 0चा डिफरंट दिला. मग आपल्याला मिळेल पहा -3 आणि फोर्थ टर्म पण काय मिळेल -3च मिळेल. इथे पहा फर्स्ट टर्म दिलेला आहे -7 आणि डिफरंट दिलेला आहे 1/2. म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म दिला -7 आपल्याला काढायचं आहे सेकंड टर्म. सेकंड टर्म काढण्यासाठी आपण काय करतो फर्स्ट टर्म प्लस डिफरंट. फर्स्ट टर्म दिला -7 प्लस डिफरंट दिला 1/2 चा डिफरंट आहे. तर आता काय करावं तर पहा 2 1 चा 2 2 7 चा येतं -14. ते मायनस आहे तर -14 प्लस घ्या 1/2. आता 14 मधून 1 मायनस करा काय मिळतं -13/2. आता तुम्ही असंच ठेवू शकता किंवा याला तुम्ही पॉईंट मध्ये पण कन्वर्ट शकता. तर पहा 2 1 चा 2 2 6 चा काय मिळतं आपल्याला 12 कॅरी 1 पॉईंट 2 घेतला 0 झाले 10 2 5 चा 10 6.5 पण घेऊ शकता तुम्ही. तर सेकंड टर्म काय मिळालेला आहे 6.5. सेकंड टर्म मिळालेला आहे 6.5. आता काढा थर्ड टर्म. थर्ड टर्म काढण्यासाठी सेकंड टर्म प्लस काय करावं लागेल डिफरंट. सेकंड टर्म काय मिळालेला आहे तुम्हाला तुम्ही डायरेक्ट -13/2 प्लस डिफरंट काय घेऊ शकता 1/2. आता इथं पहा डिनोमिनेटर सेम आहे. ज्यावेळेस डिनोमिनेटर सेम असतो त्यावेळेस न्यूमिनेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं असतं. पण इथे पहा इथे काय दिलेलं आहे एक मायनस दिलेलं आहे एक प्लस दिलेलं आहे. मायनस प्लस काय होतं मायनस होतं. मग -13 मधून 1 मायनस करा आपल्याला मिळतात -12 -12/2 2 1 चा 2 2 6 चा 12 आन्सर काय येईल -6. म्हणजे थर्ड टर्म काय मिळालेलं आपल्याला -6 मिळालं. फोर्थ टर्म काढा. फोर्थ टर्म काढण्यासाठी थर्ड टर्म प्लस काय करावं लागेल डिफरंट. थर्ड टर्म काय मिळालं आपल्याला -6 प्लस डिफरंट काय आहे 1/2 चा. 2 1 चा 2 2 6 चा काय येतं 12 -12 प्लस 1/2. -12 मधून 1 मायनस करा आपल्याला मिळतात -11 -11/2 जर केलं तर आपल्याला डिफरंट मिळतो 5.5. म्हणजे फोर्थ टर्म काय मिळालेलं आपल्याला 5.5. फर्स्ट टर्म काय दिलेलं आपल्याला -7. फर्स्ट टर्म -7 दिलेला आहे. सेकंड टर्म काय मिळालं आपल्याला 6.5. थर्ड टर्म मिळालं -6 आणि फोर्थ टर्म काय मिळालं आहे 5.5 पण -5.5. ओके. ए म्हणजे फर्स्ट टर्म दिलेला आहे तुम्हाला -1.25 आणि डिफरंट दिलेला आहे 3. तर आपल्याला सेकंड टर्म फाइंड करायचं आहे. सेकंड टर्म फाइंड करण्यासाठी आपण काय करतो फर्स्ट टर्म प्लस डिफरंट. फर्स्ट टर्म काय दिला -1.25 प्लस काय आहे डिफरंट 3. आता पहा 3 ला जर आपण मायनस प्लस काय होतं मायनस होतं 3 मधून आपल्याला मायनस करायचं आहे -125. इथे काही नाही म्हणजे आपण काय घेतो 0 घेतो. तर पहा फर्स्ट टर्म दिलेला आहे तुम्हाला -1.25 आणि डिफरंट दिलेला आहे 3. आता आपल्याला काढायचं आहे फर्स्ट टर्म काय दिलेला आहे -1.25. सेकंड टर्म काढण्यासाठी आपण काय करतो फर्स्ट टर्म प्लस डिफरंट. फर्स्ट टर्म काय दिलेला आहे -1.25 प्लस 3.
आता इथे पहा प्लस मायनस काय झालं, मायनस झाला. आता 3 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 1.25. इथे काही नाही म्हणजे आपण पॉईंट देऊन काय घेतो, 0 घेतो. आता इथून कॅरी घेतला, इथे राहिले 2, इथं झाले 10. 10 मधून इथं कॅरी घेतला, इथं 9, इथं झाले 10. 10 मधून 5 मायनस करा 5. 9 मधून जर 2 गेले तर 7. 2 मधून 1 गेला 1. 1 पॉईंट काय मिळतं 75. पण प्लस 1.75 प्लस 1.75 आपल्याला सेकंड टर्म मिळालेला आहे प्लस 1.75. आता थर्ड टर्म काढा. T3 इक्वल T2 प्लस डिफरंट. T2 काय मिळाले आपल्याला 1.75 प्लस डिफरंट किती आहे 3. 3 and 1 किती झाले 4.75. फोर्थ टर्म काढा. फोर्थ टर्म काढण्यासाठी T3 प्लस डिफरंट करावं लागेल. T3 काय मिळाले आपल्याला 4.75 प्लस डिफरंट म्हणजे 7 पॉईंट काय मिळतो आपल्याला 75. हे 75 आहे म्हणजे आपल्याला फोर्थ टर्म काय मिळालं आहे 7.75. तर पहा आपली AP काय होईल मायनस 1.25. सेकंड टर्म 1.75. थर्ड टर्म 4.75 अँड फिफ्थ टर्म काय होईल, फोर्थ टर्म काय होईल 7.75. ही आहे आपली AP. इथे पहा फर्स्ट टर्म A दिलेला आहे 6 आणि डिफरंट दिलेला आहे -3चा. आपल्याला काढायचा आहे फर्स्ट टर्म दिलेला आहे आपल्याला 6. आपल्याला काढायचं सेकंड टर्म. सेकंड टर्म काढण्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट टर्म प्लस डिफरंट. फर्स्ट टर्म काय दिलेला आहे 6. 6 प्लस -3. आता पहा प्लस मायनस मायनस इक्वल 6 मायनस 3. 6 मधून जर 3 मायनस केले तर आपल्याला काय मिळतं, 6 मधून 3 मायनस करा आपल्याला मिळतो 3. म्हणजे आपल्याला सेकंड टर्म काय मिळालेला आहे 3 मिळाला. आपल्याला काढायचं आहे थर्ड टर्म T2 प्लस डिफरंट. आता T2 काय मिळालं आपल्याला 3. 3 मायनस -3. आता पहा मायनस मायनस काय होतं प्लस, मग 3 प्लस 3 इक्वल काय होतं 6. फोर्थ टर्म काढण्यासाठी T3 प्लस डिफरंट. T3 काय मिळालं आपल्याला 6 मायनस सॉरी इथे पहा इथे प्लस आहे, आपण मायनस घेतलं त्यामुळे असा गोंधळ होतो पेपरमध्ये. पण प्लस मायनस काय होतं मायनस होतं. मग 3 मायनस 3 इक्वल काय होतं 0. आता इथं आपल्याला डिफरंट काय मिळेल, थर्ड टर्म काय आहे 0. 0 प्लस 6 इक्वल थर्ड टर्म काय मिळेल आपल्याला 6. तर आपली पहा फर्स्ट टर्म दिलेला आहे आपल्याला 6. आपल्याला काढायचं आहे सेकंड टर्म. सेकंड टर्म काढण्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट टर्म प्लस डिफरंट करतो. फर्स्ट टर्म काय दिलेला आहे 6 प्लस डिफरंट काय दिला -3चा. आता इथं होईल 6 प्लस मायनस काय होतं मायनस होतं, मग -3. आता 6 मधून 3 गेले तर आपल्याला काय मिळतं 3. थर्ड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सेकंड टर्म प्लस डिफरंट. सेकंड टर्म काय 3 प्लस आता हे काय आहे -3. मग प्लस मायनस काय होतं मायनस होतं. 3 मधून 3 मायनस करा. 3 मायनस 3 इक्वल आपल्याला मिळतो 0. फोर्थ टर्म थर्ड टर्म प्लस डिफरंट. थर्ड टर्म काय दिलेला आहे 0. 0 प्लस -3 तर डिफरंट काय मिळेल आपल्याला -3 म्हणजे फोर्थ टर्म मिळालेला आपल्याला -3. तर आपली AP पहा काय होईल 6 3 0 अँड -3. ही आहे आपली AP. पहा 6 नंबरचा क्वेश्चन मध्ये जे फर्स्ट टर्म दिलेला आहे A दिलेला आहे -19 आणि डिफरंट दिलेला आहे -4. तर आपला फर्स्ट टर्म काय दिला -90. आपल्याला सेकंड टर्म फाइंड करायचा आहे. सेकंड टर्म फाइंड करण्यासाठी आपण काय करतो T1 प्लस डिफरंट. T1 काय दिलेला आहे -19 प्लस -4 डिफरंट आहे. आता पहा -90 इथे 3 साइन आहे. पहिले तर तुम्हाला हे साइन अगोदर करून घ्यावं लागेल. -90 प्लस -4. आता मायनस मायनस काय होतं प्लस होतं. 19 and 4 19 and 4 किती झाले 23. पण कोणते 23 -23. ओके. त्यानंतर पहा सेकंड जेवढ्या मी यायले खाली तू मस्ती आला था. थर्ड टर्म पहा T2 प्लस डिफरंट. T2 किती आलं -23 प्लस डिफरंट किती आहे -4. आता इथे पहा -23 प्लस -4. आता 23 मायनस मायनस काय होतं प्लस होतं. 23 and 4 किती झाले -27. त्यानंतर फोर्थ टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला T3 प्लस काय करावं लागेल डिफरंट. T3 किती आलं -27 प्लस डिफरंट किती आहे -4चा डिफरंट आहे. तर इथे पहा -27
प्लस मायनस -4. आता 27 and 4 किती होतात? मोठ्या संख्येचं साईन पहिले घ्या मायनस. आता पहा 7 and 4 किती झाले? 11 म्हणजे 31 -31. आता आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेस काय मिळेल पहा, -19 -23 त्यानंतर -27 and -31. हे काय आहे? आपलं अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा काय दिलेलं आहे, फाइंड द फर्स्ट टर्म. तुम्हाला इथं फर्स्ट टर्म फाइंड करायचा आहे आणि कॉमन डिफरंट फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर पहा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 1 -3 -7. आता तुम्हाला माहितच आहे फर्स्ट टर्म काय आहे, ए काय दिलेला आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म काय दिलेले आहे तर 5. आता आपल्याला डिफरंट फाइंड करायचा आहे, कॉमन डिफरंट फाइंड करायचं. तर डिफरंट करण्यासाठी आपण काय करतो, T2 - T1. आता T2 काय दिलेलं आहे इथे 1. 1 मायनस करा 5. 5 मधून 1 मायनस करा. आता काय मिळतात आपल्याला -4. त्यानंतर डिफरंट पहा T3 - T2. आता थर्ड टर्म काय दिलेला आहे पहा, T3 - T2 केलेला आहे. थर्ड टर्म काय दिलेला आहे, थर्ड टर्म दिलेला आहे -3 मायनस सेकंड टर्म काय दिलेला आहे 1 दिलेला आहे. आता इथे पहा 3 मायनस मायनस प्लस होतात. 3 and 1 किती झाले -4. मोठ्या संख्येचं साईन मायनस आहे म्हणून -4. त्यानंतर डिफरंट पहा T4 - T3. T4 काय दिलेला आहे -7 -3 पहा. आता इथे 3 साईन आहेत. पहिले जे हे साईन आहेत हे आपण करून घेऊ. -7 मायनस +3. तर 7 मधून 3 मायनस करा तर आपल्याला डिफरंट मिळतो -4चा. 7 मधून 3 मायनस केलं तर 4 मिळतात. मोठ्या संख्येत 3 मायनस आहे म्हणून मायनस दिलं. आता इथे डिफरंट काय दिलेला आहे 4 म्हणजे ए फर्स्ट टर्म दिलेला आहे इथे 5 आणि डी म्हणजे डिफरंट किती दिलेला आहे -4चा डिफरंट दिलेला आहे. फर्स्ट टर्म काय आहे 5 आणि डिफरंट किती आहे -4. मग क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. इथे पहा फर्स्ट टर्म ए काय दिलेला आहे 0.6. आता आपल्याला डिफरंट काढायचं आहे. डिफरंट करण्यासाठी आपण काय करतो T2 - T1. T2 काय दिलेला आहे 0.9 - 0.6. आता पहा 0.9 मधून 0.6 करा काय मिळतं 0.3. काय मिळालेलं आहे आपल्याला डिफरंट 0.3चा डिफरंट मिळाला. त्याचबरोबर T3 - T2. आता T3 काय दिलेला आहे पहा 1.2 - 0.9. आता 1.2 मधून 0.9 मायनस करा. इथे पहा 12 मधून 9 गेले 3, 1 मधून 1 0 राहिला इथे. तर काय येतं डिफरंट 0.3चा डिफरंट आहे. त्यानंतर पहा फोर्थ टर्म काय दिलेला आहे पहा D = T4 - T3. T4 काय दिलेला आहे 1.5 - 1.2 कारण टर्म थर्ड काय दिलेला आहे 1.2 दिलेला आहे. इथे पहा 1.5 मधून 1.2 जर मायनस केले तर आपल्याला मिळते 0.3चा डिफरंट काय मिळालेला आपल्याला 0.3. तर डिफरंट काय आहे कॉमन म्हणजे फर्स्ट टर्म दिलेला आहे 0.6 आणि डिफरंट काय दिलेला आहे 0.3. थर्ड नंबर पहा 127 135 143 and 151 दिलेला आहे. फर्स्ट टर्म ए काय दिलेला आहे 127. डिफरंट काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. डिफरंट काढण्यासाठी आपण T2 - T1 करतो. T2 काय दिलेला आहे 135 - 127. 135 मधून 127 मायनस करा. डिफरंट काय दिलेला आहे काय येतं डिफरंट ए. डिफरंट येतो 8चा. त्यानंतर डिफरंट T3 - T2. T3 काय दिलं 143 - 135. आता 143 मधून 135 मायनस करा. डिफरंट काय मिळतो आपल्याला 8चा डिफरंट मिळतो. त्यानंतर पहा D = T4 - T3. T4 दिलेला आहे 151 - 143 किती येतं 8. डिफरंट आहे 8चा. म्हणजे फर्स्ट टर्म काय दिलं 127 आणि डिफरंट दिलेला आहे 8. फर्स्ट टर्म दिलेला आहे 127 आणि डिफरंट दिलेला आहे 8चा. क्वेश्चन नंबर 4 पहा. इथे फर्स्ट टर्म जो दिलेला आहे 8 दिलेला आहे 1/4. आपल्याला डिफरंट काढायचा आहे. तर डिफरंटसाठी आपण काय करतो T2 - T1. T2 काय दिलेला आहे 3/4 - 1/4. इथे डिनोमिनेटर सेम आहेत. ज्यावेळेस डिनोमिनेटर सेम असतो त्यावेळेस न्यूमिनेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन करायची असते, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं असते. इथे सबट्रॅक्शन दिलेलं आहे 3 - 1 करा. 3 - 1 किती मिळतं 2/4. 2 1 चा 2 2 2 चा 4. डिफरंट काय मिळालेलं आपल्याला 1/2 मिळालेलं आहे. त्यानंतर डिफरंट पहा T3 - T2. T3 आहे 5/4 - 3/4. 5 मधून 3 मायनस करा. इथे डिनोमिनेटर सेम आहे. 5 मधून 3 मायनस केले तर आपल्याला मिळतात 2 2/4. 2 1 चा 2 2 2 चा 4. 1/2चा डिफरंट आहे. इथे पहा T4 - T3. T4 दिलेला आहे 7/4 T3 दिलेला आहे 5/4. 7 मधून 5 जर मायनस केले तर आपल्याला मिळतं 2/4. 2 1 चा 2 2 2 चा 4. डिफरंट कितीचा मिळाला आहे 1/2चा डिफरंट आहे जो कॉमन.
1/2चा डिफरंट मिळाला जो कॉमन डिफरंट आहे. तर आपल्याला फर्स्ट टर्म मिळालेला आहे 1/4 आणि डिफरंट काय मिळालेला आहे, डी मिळालेला आहे 1/2. डिफरंट कॉन्स्टंट आहे. हा लास्टचा क्वेश्चन होता. तर मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल आणि यानंतरचं प्रॅक्टिस सेट तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करा, जेणेकरून मला पण एक मोटिवेशन मिळेल. तुमचं एक सबस्क्रायबर किंवा एक शेअर माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असू शकते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. तोपर्यंत राम राम, बाय, टेक केअर.